मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांच्या लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यावर जमा होणार होता. तो नेमका महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, हप्ता जमा होण्याची तारीख काय असणार आहे आणि किती रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तत्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नाही. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले होते. आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला, त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसा येणार आहे. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3ही महिन्याचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र या 2 तारखेच्या आत पैसे जमा होण्याची अंदाज आहे. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टच्या पैसे जमा होणार नाही. गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचे प्रकरण समोर आले होते. संबंधित व्यक्तीने पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले आणि त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारने हे पाऊल समोर उचलल्याचं समोर आलं आहे. अशा प्रकारे आतापर्यंत राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा 2 टप्प्यात 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटीचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे. हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.